मित्रांनो नमस्कार, मी करहाडोळे आपल्या सर्वांचं उपज या ॲपवर अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या विशेष भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की आपल्याला कापूस पिकाचं जर आपल्याला फर्दर नियोजन करायचं असेल, याला परत आणखी आपल्याला बोंडाची साईज वाढवायची असेल, परत फुलांची प्रमाण वाढवायचं असेल, सोबतच जे काही रसशोषक कीड आहे या सगळ्याचं नियंत्रण करायचं असेल, शेवटचं जे कापूस फर्दर नियोजन आहे ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे याच बद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या उपज या ॲपवर पहिल्यांदा आले असाल तर त्यांना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे? आता हे जे मी ज्या प्लॉटवर उभा आहे हे राशीची व्हेरायटी आहे 659। अतिशय उत्तमरित्या ही व्हेरायटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याचशा व्हेरायटी आहे, परंतु जी मी ज्या प्लॉटवर आहे ती राशीची 659 ही व्हेरायटी आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की फर्दर नियोजन घ्यायचं असेल तर आपल्याला इथे रसशोषक किडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करायचं आहे। सोबतच जी काही पानं जी आहे ते लालपणा आलेला आहे, लाडसर जी पानं झालेली आहे त्याला देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण करायचं आहे। हिरवीगार पानं करायची आहे, नवीन शेंडा काढायचा आहे। तर त्यासाठी आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे? त्यामुळे शेतकरी बंधूंनो, यासाठी जी फवारणी आहे ती रसशोषक कीडचं जर प्रमाण तुम्हाला असेल तर तुम्ही ॲसिफेट 75% घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचे एक कीटकनाशक वापरू शकता, ज्यामुळे रसशोषक कीड जे आहे पांढरी माशी, मावा, तुडतुडे याचं नियंत्रण करण्यासाठी हे कीटकनाशक मदत करेल। तर याचं जे प्रमाण आहे ते 40 ग्राम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला बोंडअळीच्या नियंत्रणासाठी इथे प्रोपेनोप्लास्ट प्लस सायपरमेथ्रिन घटक असलेलं कुठल्याही चांगल्या कंपनीचं जे कीटकनाशक आहे ते घ्यायचं आहे। त्याचं जे प्रमाण आहे 40 मिली प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता जी धुवारी येत असते, त्याचबरोबर बुरशीचा प्रादुर्भाव असतो, तर यासाठी आपल्याला इथे चांगल्या टॉनिकचा, चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे। तर त्यामध्ये कोणतं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं पाहिजे? टेबुकनझोल प्लस सल्फर घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं जर बुरशीनाशक तुम्ही घेतलं तर ते त्या धुवारीला, त्याचबरोबर लाल पानाला मदत, हिरवं करण्यासाठी हे बुरशीनाशक मदत करतं। याचं जे प्रमाण आहे 40 ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर जो लाल्या आलेला आहे, बोंडसड जी आपल्याला दिसत आहे आणि लाल पानं जी झालेली आहे, याच्या नियंत्रणासाठी आपण आपल्या फवारणीमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे। त्याचा जो वापर करताना 100 ग्रॅम प्रति पंप मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे, जेणेकरून हा लाल्या जो रोग आलेला आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी हे मदत करेल। त्याचबरोबर एखाद्या चांगल्या कंपनीच्या मायक्रोन्युट्रिएंटचा देखील वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, परंतु ते वापर करत असताना चांगलं चिलिटेड मायक्रोन्युट्रिएंट्स आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे। प्रति न्यूट्रिएंटचा वापर करत असताना 1 ग्रॅम प्रति लिटर असा आपल्याला वापर करायचा आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता बोंडाचं जर साईज वाढवायची असेल, वजन वाढवायचं असेल तर या ठिकाणी आपण 0050 किंवा जिब्रेलिक ऍसिड याचा वापर नक्की करू शकता, जेणेकरून बोंडाची देखील साईड वाढण्यासाठी मदत करेल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे की जर आपल्या भागामध्ये जर पाऊस नसेल किंवा आपल्या जर पिकाला पाण्याचा जर ताण पडला असेल तर आपण त्याआधी सर्वप्रथम युरिया टाकायचा यामध्ये खत नियोजनामध्ये। जेव्हा शेवटचा आपण बोंडाची साईज घेतो किंवा बोंडाची जे आपण आपल्याला उत्पादन घ्यायचं असते, शेवटचे जे काही बोंड असतात, त्यावेळी काय करायचं की यामध्ये आपल्याला युरिया टाकायचा आहे। प्रति एक बॅग 1 एकरसाठी युरिया टाकायचा आहे आणि पाणी आपल्या पिकाला लावून द्यायचं आहे। खाली जे पटपाण्याचा वापर करून आपल्या पिकाला पाणी द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीची नवीन माहितीसाठी आम्हाला उपज ॲपवर नक्की फॉलो करा। धन्यवाद।